राम राम मंडळी, मी प्रियंका आणि प्रियंकास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, मस्त असा हिवाळा आहे आणि मस्त अशी गुलाबी थंडी पडलेली आहे आणि अशा गुलाबी थंडीमध्ये मस्त दाट क्रीमी घट्टसर गरमागरम टोमॅटोचं सूप प्यायची मज्जाच काही वेगळी असते. म्हणून मी आज मस्त अगदी साधी सोपी घरगुती अशी ही टोमॅटो सूपची रेसिपी घेऊन आलेली आहे. करायला अगदी साधी सोपी अशी आहे, कमी साहित्यात आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी इथे 5 ते 6 लालबुंद अशी पिकलेली मस्त टोमॅटो घेतलेली आहेत. छान असे मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतली आहेत. आणि इथे आता मी छोटासा एक कांदा घेतला. त्यानंतर यामध्ये मी थोडेसे बीट टाकून घेते. बीटमुळे याला कलर खूप छान येतो, मस्त नॅचरली असा कलर येतो. त्यानंतर इथे मी अर्धा इंच अद्रक घेतलं, 3 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 8 ते 10 काळी मिरी घेतली आहेत. छोटासा दालचिनीचा तुकडा आणि इथे मी घेतले आहेत ही मोठी इलायची, 2 मोठ्या इलायचीचे जे मधले दाणे असतात ते घेतले आहेत. यामुळे त्याचं फ्लेवर आणि चव खूप छान येते. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडीशी कश्मीरी लाल चिली पावडर आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. टोमॅटोलाही पाणी सुटतं म्हणून अगदी थोडंसं अर्धा कप मी पाणी टाकून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावून मस्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर हे टोमॅटो शिजतात तोपर्यंत मस्त असे क्रुटॉन्स बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी 2 ब्रेडच्या स्लाईस घेतल्या, त्या मस्त अशा छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते. मी इथे ब्रेडच्या आजूबाजूच्या कडा काढल्या नाहीत, तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता, मी नाही काढल्या आहेत. तर अशाच मी मस्त हे कट करून घेतले. तर मस्त मी हे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतले. आता इथे मी तवा ठेवला गॅसवर, त्यावर मी थोडंसं बटर टाकून घेते. मस्त असं बटर लावून घेतलं. त्यानंतर जे आता ब्रेडचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आहेत हे छान मी त्या तव्यावर ठेवून घेते आणि मस्त कमी गॅसवर मस्त खालून असं गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होतात तोपर्यंत छान हे भाजून घ्यायचे आहेत, शेकून घ्यायचे आहेत. तर बघू शकतात तुम्ही थोड्याच वेळात मस्त असे गोल्डन ब्राऊन झाले आहेत. मी हे आता पलटून घेते. तर सर्व ब्रेड्स या प्रकारे सगळं पलटून घेते आणि आता थोडंसं बटर या प्रकारे टाकून घ्यायचं, म्हणजे खालच्या बाजूने परत ते छान असे गोल्डन ब्राऊन हे भाजले जातील. परत कमीच गॅसवर हे खालची बाजू छान कुरकुरीत अशी भाजून घ्यायची. तर तयार आहेत हे क्रुटॉन्स. तर आता इथे टोमॅटोही शिजले आहेत, 2 शिट्ट्या झाल्या आहेत. मी यातील वाफ पूर्ण काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी मस्त असे छान शिजलेले आहेत. तर आता यातील जो दालचिनीचा तुकडा आहे तो काढून घेते. त्याचा याचा फ्लेवर भरपूर उतरला, पण जास्त जर ग्राइंड झालं तर त्याचा जास्त फ्लेवर येईल, म्हणून मी तो काढून घेतला आणि हे पूर्ण गार होऊ द्यायचं. गार झाल्यावर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. तर संपूर्ण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन मस्त मिक्सरला असं बारीक याची प्युरी बनवून घेते. तर बघू शकतात मिक्सरला छान अशी याची बारीक प्युरी तयार करून घेतली आहे. आता इथे मी सॉस पॅन घेतला आहे, त्यामध्ये या प्रकारे अशी गाळणी घेतली आणि हे जे आपण प्युरी बनवून घेतली ही छान त्या गाळणीमधून गाळून घ्यायची, म्हणजे थोडेफार जे मसाले थोडंफार जाड असा त्याचा क्रश राहिला असेल तर ते वरच्यावरती राहते आणि खाली मस्त आपल्याला चिकन अशी प्युरी मिळते. तर छान हे असं मी गाळून घेतलं. तुम्ही बघू शकतात वरती असं जाडसर त्याचा चौथा राहिलेला आहे, म्हणजे त्याच्या बिया वगैरे असं थोडंफार राहिलं ते वरती राहून जातं. तर मस्त मी असं गाळून घेतलं आणि बघू शकतात तुम्ही खाली पूर्ण अशी मस्त चिकन दाटसर अशी प्युरी मिळाली आहे. आता ही मी गॅसवर ठेवून घेते. आता यामध्ये थोडीशी साखर टाकून घेते, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा जो आहे तो थोडा बॅलन्स होईल आणि टोमॅटो सूप थोडंसं आंबट गोड असतं म्हणून थोडी साखर टाकून घेतली. आता हे छान मिक्स करून घेतलं. यानंतर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, अर्धा कप मी पाणी टाकून घेतलं, कारण की सूप हे खूप जास्त दाटसरही नको आणि खूप पातळही नको, म्हणून मस्त असं मी थोडंसं पाणी टाकून छान असं मीडियम दाटसर हे सूप बनवून घेतलं आहे. छान आता याला उकळू काढून घ्यायची. तर बघू शकतात सूप आता मस्त उकळलेलं आहे, दणदणीत याला अशी उकळी आलेली आहे. तर आता हे सूप मी सर्व करून घेते. तर तयार आहे मस्त दाटसर क्रीमी असं गरमागरम टोमॅटोचं सूप. तर यावर मस्त अशी फेटलेली साय टाकून घेते. तर मस्त असं आहा मस्तच थोडंसं डिलिशियस आणि छान रेस्टॉरंट स्टाईल दिसण्यासाठी
मस्त थोडंसं त्याच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी करून घेऊ म्हटलं. तर छान फोर्कने मी त्याला असं थोडंसं डिझाईन करून घेतली. दिसतंय ना मस्त? मस्तच. तर आता यावर मस्त क्रुटॉन्स टाकून घेते आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर. तयार आहे मस्त दाटसर क्रीमी गरमागरम असं टोमॅटोचं सूप. तर या हिवाळ्यात या प्रकारे सूप नक्की करून बघा. आणि हो, चला तर मग जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हाही मी असे छान छान रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच बघता येतील. त्याचबरोबरीने तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायचा आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.